माणूसपणे त्याला मारहाण करून तिचे जर तुकडे झाले असते तर ती डेड बॉडी कुणालाही ओळखवाली असती आणि तोहित खान एक मिस्ट्री म्हणून राहिले तर त्याचा खून करतो तो माणूस नसतो. एक परिवार या ठिकाणी उघडा पडलेला आहे. सर्व परेकरांनी ही लढाई जोपर्यंत त्याला शिक्षा लागत नाही तोपर्यंत ही थांबवायची नाही. त्या 4 दिवसापासून आपण सर्व समाज माध्यमावर बघतोय की तोहित खान मर्डर केस हे फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते महाराष्ट्रात गाजत आहे. त्याचं कारण काय की अतिशय अमानुषपणे त्याला मारहाण करून या ठिकाणी खून करण्यात आला, परंतु पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी त्याचं जे प्रेत आहे ते प्रेत या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आलं. त्याचा प्लॅन असा होता की त्या ट्रॅकवर त्या जर डेड बॉडीचे तुकडे झाले असते तर उद्या ती डेड बॉडी सुद्धा आली नसती. आणि आली की जर ती बॉडी त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होती, ती कुणाला ओळखू येत नव्हती. इथला तोहित खान असताना सुद्धा ती ओळखू येत नव्हती. जर त्या रेल्वे ट्रॅकवर जी टाकली होती तिचे जर तुकडे झाले असते तर ती डेड बॉडी कुणालाही ओळखू आली असते आणि तोहित खान एक मिस्ट्री म्हणून राहिली असते. परंतु देवाला काही मान्य नव्हतं आणि या ठिकाणी डेड बॉडी मिळाली, तिची ओळख सुद्धा पटली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला. 302चा गुन्हा दाखल झाला, आरोपी अटक झाले. आमचं म्हणणं एवढंच आहे प्रशासनाला आम्ही आता आयो साहेब जे आहेत, ऋषिकेश शिंदे साहेब आहेत, त्यांनाही भेटलो. काल आम्ही बीडला जे चार्जवर SP मॅडम आहेत चेतना तिडके मॅडम, त्यांनाही भेटलो आणि त्यांच्या सगळ्यांची चर्चा केल्यानंतर आम्हाला असं समजून आलं की इन्व्हेस्टिगेशन हे बरोबर मार्गाने जात आहे. परंतु या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काही आणखीन आपल्याला सुद्धा परळीकरांना जे काही माहिती असेल याच्या बाबतीतला ती पोलीस स्टेशनला या ठिकाणी कळवावी अशी त्यांनी विनंती आम्हाला या ठिकाणी केली. मला एकच सांगायचं की आपण सगळ्यांनी मिळून या ज्यांनी मानवतेला या ठिकाणी काळिमा फासली, तो कोणी जातीचा धर्माचा असू शकत नाही. जो एखाद्याचा खून करतो तो माणूस नसतो. तर अशा या राक्षसाला या ठिकाणी गाडण्यासाठी, संपवण्यासाठी आपल्याकडे जो संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलंय, कायदा दिलाय, त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून या पीडित परिवाराला, आता हे समोर 2 आपल्या लहान लहान मुलं दिसत आहेत, त्याचा आणखीन एक मुलगा आहे, एक परिवार या ठिकाणी उघडा पडलेला आहे. तर यांना या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व परळीकरांनी याच्यामध्ये झोकून दिलं पाहिजे. कायद्याने आपल्याला मार्ग काढायचा आहे. दुसरी विनंती या ठिकाणच्या सर्व नेतेगणांना करेल की या परिवाराला कुठतरी आपण मदत केली पाहिजे, तर परिवार पुन्हा एकदा उभा केला पाहिजे अशी विनंती या ठिकाणचे जे स्थानिक नेते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांना या ठिकाणी करेल की या ठिकाणी त्यांनी भेटून या पीडित परिवाराला न्याय देण्यासाठी कायद्याची बाजू उचलून धरावी आणि त्या परिवारासाठी आपण काय करू शकतो, या परिवाराला काय मदत करू शकतो हे सुद्धा बघितलं पाहिजे अशी त्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्व परळीकरांनी ही लढाई जोपर्यंत